नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघतो की आजच्या युगात ज्ञानाची प्रचंड अशी लाट असली तरी स्त्री वर्गामध्ये स्वतःच्या प्रकृतीविषयी इतकी जनजागृती नाही आहे. तर ह्याच विषयावर आपण प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर पवन पाटील मार्गदर्शन आपल्याला करतील. तर चला त्यांच्याकडे वळूया आणि आपल्या आरोग्यदायी माहितीविषयी त्यांच्याकडनं मार्गदर्शन करून घेऊया. नमस्कार डॉक्टर. जसं तुम्ही एक स्त्रीरोगतज्ञ आहात, तर मी असं सांगू इच्छिते की आज ज्ञानाची प्रचंड लाट जरी आपल्या इथे समाजात आहे, तरी स्त्री वर्ग हा आपल्या स्वतःच्या प्रकृतीविषयी त्याला माहिती नाही आहे की आपली काळजी कशी घ्यावी किंवा आपल्या प्रकृतीला आपण कसं सांभाळावं, आणि त्यामुळे अनेक गोष्टींना, त्यांच्या शारीरिक आजारांना त्यांना फेस करावं लागतं. तर याच्यावर तुम्ही काय सांगणार? आज जरी अनेक माध्यमातून आपल्याला ज्ञान प्राप्त झालेले आहे आणि अनेक विषय डिजिटल माध्यमातून वगैरे आणि एज्युकेशन सिस्टीम देखील आपली आपण अवेअरनेस करीत असतो. ॲडोलसंटसाठी आपण कॅम्पेन चालवलेले असते. अर्श क्लिनिक, आता मैत्री क्लिनिक आहेत. तर विशेषतः अशी माहिती जरी आपण देतो समाजाला, महिलांना त्यांच्या आरोग्याबद्दल अवेअरनेस करण्यासाठीची, परंतु अनेक असे भाग आहेत की तेथे अजून देखील ते ज्ञान पोचलेले नाही किंवा अनेक मिथ्स आहेत. तर सुरुवात आता मिनारकी म्हणजे प्रथम जी मासिक पाळी सुरू होते मुलींमध्ये, तर त्याचे वय देखील आता कमी झालेले आहे. तर आता 9 वर्ष 9 ते 13 या दरम्यान मिनारकी अटेंड होते. तर तिला माहीत नसते, ती पहिल्याच वेळी, म्हणजे ती 4वी-5वीत असलेली मुलगी माझ्याकडे आता एक मागे 9 वर्षाची, तिचे पालक देखील अँक्शियस की सर 9 वर्षातच हिला असं कसं झालं. मी म्हटलं आता आधुनिक काळात याचा देखील आपला एज ग्रुप जो आहे तो बदललेला आहे, 9 वर्षापासून आहे. म्हणूनच आपण आता शाळेत देखील त्यांना आपण माहिती देत असतो. तर याला घाबरू नका, मिनारकी ही नॉर्मलच आहे. तर मग काळजी काय घ्यावी, आता एवढ्याशा छोट्या वयात त्यांनी काळजी काय घ्यावी. मग त्यांना त्यांच्या आईला समजावलं की हिला या काळात 4 दिवस हायजीन कशी प्रॉपर असावी, क्लीनलीनेस कसा असावा, आणि याला घाबरू नये. आणि कारण तो कधी कधी हा मेंटल ट्रॉमा असतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी मला असे काय झाले तिला कळत नसतं. म्हणून हिला ॲश्युरन्स मी त्यांना समजावलं थोडा वेळ, आणि त्यांना देखील सांगितलं की या अशा गोष्टी या तुझ्या वर्गातल्या मुलींमध्ये देखील होईल हळूहळू, आता तुला याची सवय होईल. हे जशी मिनारकी अटेंड झाली तर इतर महिलांसारखी ती प्रत्येक महिन्याला तिला सायकल येणार नाही आहे. कारण हॉर्मोन्स जो आहे, जे सायकल आहे आपलं मेन्स्ट्रुअल सायकल, ते रेग्युलेट झालेलं नसतं. त्यामुळे ही इरेग्युलरिटी राहणार. कधी 3 महिने येणार नाही, कधी 2 महिने येणार नाही. आलीच तर ती जास्तीची येऊ शकते, 7 दिवस चालेल, 8 दिवस डॉक्टर साहेब, मला याच्यावर एक प्रसंग आठवला. अशीच एक केस माझे रिलेटिव्ह जे होते, तर त्यांच्यामध्ये झालेली. ती मुलगी मे बी 5वी ते 6वीच्या वर्गामध्ये असेल आणि तिला मासिक पाळी आली. तर त्यावेळेस त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. तर त्यांना 12,000 रुपयाचं एक इंजेक्शन असे त्यांना कंटिन्यू 6 ते 7 इंजेक्शन तिला द्यायचे होते. म्हणजे रेग्युलर सायकल न येता जे एक वय ठरलेलं असतं मासिक पाळीचं की 14 ते 15 वर्षात आपली पिरियड यायला पाहिजे, तर ती आता 9 वर्षाची आहे, तर 14 वर्षापर्यंत ती पिरियड डिले करण्यासाठी, तर हे शरीरासाठी योग्य आहे का, किंवा ते इंजेक्शन घेतल्यानंतर त्या मुलीवर काय परिणाम होतील? परिणाम नाही. आता ते इंजेक्शन कोणते ते हे नाही, जर हॉर्मोन्सचे जसं प्रोजेस्ट्रॉन हे येतात आजकाल, परंतु मिनारकी अटेंड झाल्यानंतर ते 9 वर्ष हे प्रॉपर एज आहे, 9-10 वर्ष हे प्रॉपर एज. आपण तिला डिले करू शकत नाही. सायकल रेग्युलर करण्यासाठी आता तरुण मुलींमध्ये जिनेट 35 वगैरे हे गोळ्या असतात, आणि जे
इतर महिला असतात हम्म, ज्यांना एक मुलबाळ झालेलं आहे हम्म, किंवा त्यांच्यासाठी आपण ओसी पिल्स हे रेग्युलर करण्यासाठी देतो. अच्छा. यांच्यात प्रोजेस्ट्रॉनची कमतरता असल्यामुळे हम्म, हे ब्रेक थ्रू ब्लिडिंग असतात. अच्छा. तर त्याला घाबरून जाण्यासारखं काही नाही, ही नॅचरल प्रोसेस आहे. ही नॅचरल नॅचरल प्रोसेस आहे. फक्त अच्छा. त्याला ॲश्युरन्स आणि त्याबद्दलचं ज्ञान आणि काळजी घ्यावयाची काही काळजी आहे. हे घेतले तर ते सोपं आहे सगळं. अच्छा. आता हे झालं मासिक पाळीविषयी, पण भरपूर अशा महिला असतात की त्यांना जसं गर्भपिशवीचे आजार, अशा बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागतं किंवा त्या बिमारीविषयी त्यांना माहिती नसते. तर याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय मार्गदर्शन? गर्भपिशवीचे आजार म्हणजे नेमके कसे, जर 60 ते 70% महिलांमध्ये मासिक पाळी संबंधित त्रास असतो. हो हो. तर त्याच्यावर आपण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ओसी पिल्स वगैरे हे देऊन त्यांना रेग्युलराईज करता येतात. अगदी जास्तीचे जात असेल तर त्याच्यासाठी DNC ही प्रोसिजर असते. त्यानंतर त्यांना हॉर्मोनल कॉपर्टी वगैरे हे असतात. मिरेना म्हणून तिचं नाव आहे, मिरेना 30 ही बसवल्याने 5 वर्ष तिला सायकल रेग्युलर होते व जे जास्ती प्रमाणात जे ब्लिडिंग असते त्यावर कंट्रोल करण्यास त्यांना काही प्रमाणात आराम मिळतो. अच्छा. आणि यातून ॲनिमिया होण्याची शक्यता असते, म्हणजे रक्त कमी होण्याची, रक्ताचे जे प्रमाण आहे ते कमी होण्याची. तर त्यांना आपण आयर्न कॅप्सूल्स, नंतर सकस आहार या गोष्टी आपण मी ॲडवाइस तेच करतो. त्याच्यावरच येत होते, कारण आता हे तर झालं आपलं मेडिकल जे आपण घेतो ते, पण त्याच्या आधी जसं आपण आपल्या जी दिनचर्या असते किंवा आपला जो आहार असतो त्याविषयी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? सकस आहार घेतला पाहिजे आणि म्हणजे आपल्या आहारात सगळं भाजीपाले, डाळी, दूध, फळं यांचा समावेश झाला पाहिजे. परंतु आपल्याकडे ग्रामीण भागात कसं असतं, महिला वर्ग सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर ती जेवण करते, सगळ्यांचे झाल्यावर जे शिल्लक असेल ती ॲडजस्ट करते. आणि मोस्टली तर जे सकाळचं किंवा रात्रीचं असेल तेच त्यांच्या तर अशा वेळी तिचे स्वतःकडेच दुर्लक्ष झालेलं असतं. आपण टॅबलेट जरी दिलेल्या असल्या तरी ती कामाच्या व्यस्ततेत ती गोळ्या घ्यायला विसरलेली असते, किंवा यांचं पहिले बघू, यांची काळजी घेऊ, नंतर माझी स्वतःची, असं तिचं हे असतं. त्यामुळे तिचं दुर्लक्ष होतं आणि तो जो आहारातून तिला जे घटक मिळायला हवे ते कमतरतात. दुसरी गोष्ट, पाळीतून रक्तस्राव जो जास्तीचा होतो त्याच्यातून ॲनिमिया होण्याची, नंतर गरोदरपणा आणि 2 प्रेग्नन्सीमध्ये जर अंतर कालावधी कमी असला तरी देखील ती पूर्वीच ॲनिमियाची पेशंट आणखी रक्त कमी होण्याचे चान्सेस असतात. अशा वेळी त्यांना ब्लड लावावं, कधी कधी ब्लड लावावे लागतात आपल्याला. हे गोष्टी अतिदुर्गम भागात, ट्रायबल एरियामध्ये किंवा रुरल एरियामध्ये अशा गोष्टी घडतात. तर तुमच्या जीवनातला असा एखादी प्रसंग याच्याविषयी की तुम्ही सांगू इच्छिता? असे तर अनेक आहेत. आता आमच्या उपजिल्हा रुग्णालयात असे ट्रायबल एरियातून महिला नेहमीच येत असतात. ड्युरिंग प्रेग्नन्सी तर आम्ही अनेक वेळा त्यांना ब्लड लावत असतो आणि काही महिलांना तर आम्हाला पुढे शिफ्ट करावं लागतं. कधी 3 ग्रॅम 4 ग्रॅम एवढं कमी रक्तचे प्रमाण त्यांचे असते आणि अगदी दुर्लक्षित असतात. 5वी प्रेग्नन्सी असते, कधी 7वी प्रेग्नन्सी, आणि त्यांना कॉन्ट्रासेप्शन बद्दल स्वतःकडे लक्ष देणं पण कॉन्ट्रासेप्शन जरुरी बद्दल आणि एज्युकेशन नसल्यामुळे, आणि अनेक वेळा अनेक NGOज पण प्रयत्न करतात. आपले गव्हर्नमेंटचे अनेक योजना आहेत, आपण त्या राबवतो, परंतु काही मिथ्स असतात, त्यामुळे देखील अशा गोष्टी घडतात. अच्छा. तर डॉक्टर साहेब, जसं आता तुमचं प्रोफेशनच हे, तर दिवसभरात असे तुम्ही खूप असे पेशंट हँडल करत असाल, तर त्याच्यासाठी पेशंटला हँडल करण्यासाठी पण एक आंतरिक शक्ती महत्त्वाची असते किंवा एक ऊर्जा आपल्याला पाहिजे असते, कारण दिवसभर आपण त्याच गोष्टींमध्ये फिरतोय. आताही तुम्ही पेशंट करून इथे आलेला आहे ना, तर त्या गोष्टीसाठी तुम्ही काय करतात? त्या गोष्टीसाठी सकाळी लवकर उठून अमृतवेला, अच्छा राजयोग मेडिटेशन. अच्छा. राजयोग मेडिटेशन सकाळी केले की दिवसभर अगदी फ्रेश वाटतंय.
वेळोवेळी दिवसभरातून जसा वेळ मिळतो तसा 5 मिनिटासाठीचा योग अच्छा. मी नेहमी करीत असतो. ऑपरेटिव्ह असले तर ऑपरेटिव्हच्या आधी देखील मी राजयोग मेडिटेशन करतो. त्याने ताजेतवाने अच्छा. फील होते. रात्र कधी होऊन जाते हां, हां. काही कळत नाही. आणि मला पाहणारे अनेक लोकांचे अनुभव आहे. तुम्ही नेहमी आम्ही तुम्हाला पाहतो तर तुमचा चेहरा असाच आम्हाला रात्री 2 वाजता देखील आणि सकाळी देखील सेम असतो. हे सर्व राजयोग मेडिटेशनची अच्छा, म्हणजे तुमची किमया आहे. एनर्जी डोस हा राजयोग राजयोग मेडिटेशन आहे. मेडिटेशन. तर म्हणा आता तुम्ही राजयोग चा प्रयोग अभ्यास निरंतर आहे तुमचा? हो, निरंतर आहे. माझे 6 वर्ष 2016 पासून कंटिन्यू राजयोग मेडिटेशनचे माझे प्रयोग आहे. अनेक 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 अनुभव आहेत. कोरोना काळात देखील अनेक अनुभव आहेत. अच्छा. आणि आधीची लाईफ जसं तुम्ही म्हटले 2000 किती 16 आणि 2016 नंतर आताचा पिरियड, तर जेव्हा तुम्ही राजयोगाचा अभ्यास करत नव्हते तेव्हा तुमची लाईफ आणि आताची लाईफ याच्यामध्ये काय अंतर आहे? खूप फरक आहे. तेव्हा माझा क्रोध, राग, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चिडचिड होणे, लोकांकडून अपेक्षा, मान सन्मान, नाम. तर राजयोग मेडिटेशन सुरू म्हणजे झाल्यानंतर राजयोग इकडं ब्रह्मकुमारी सेंटरला मी जॉईन केल्यानंतर तर इच्छा अपेक्षा या थोड्या प्रमाणात का होईना कमी झालेल्या आहे. लोकांकडून एक्सपेक्टेशन्स माझे कमी झालेले आहेत. म्हणजे कोणी इवन क्लास 3 क्लास 4 आमच्या हॉस्पिटलला मेडिकल ऑफिसर मी असल्यामुळे जात असताना मी स्वतःच ओम शांती, त्यांच्याकडून ते गुड मॉर्निंग सर किंवा काही मला नमस्कार करावा अशी माझी अपेक्षा नसते. मीच ओम शांती आणि ते देखील मला आता ओम शांती सर असे मला ते पण संबोधतात. आणि इच्छा आकांक्षा कमी झाल्याने स्ट्रेस कमी होतो. मी व्हॉट्सअप वापरत नाही, त्यामुळे ते व्हॉट्सअपमुळे जे होणारे अनेक गैरसमज असतात, अनेक प्रॉब्लेम्स उद्भवतात, ते देखील कमी मला. कारण आजच्या काळामध्ये हे जे सोशल मीडिया आहे, खास व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक याच्यामुळे आपल्या नातेसंबंधांमध्ये, मित्रवाईकांमध्ये अनेक गैरसमज होतात आणि मग त्याचा परिणाम संबंध खराब होणे आणि मग अबोला आणि मग रिलेशन तुटतात है ना. तर तेही प्रमाण वाढलेलं आहे आणि आम्हाला हे ऐकून खूप छान वाटलं की तुम्ही व्हॉट्सअप यूज करत नाही. कारण आजकाल अशी बोटावर मोजणे इतक्याच व्यक्ती भेटतात की त्यांचा हा प्रण असतो की आम्ही व्हॉट्सअप यूज करत नाही. आणि शहरात अनेक लोकांना माहीत आहे की मी व्हॉट्सअप वापरत नाही. कोणाच्या वाढदिवसाची बातमी कळली की मी सरळ फोन उचलतो आणि त्याला फोन लावतो की बिलेटेड हॅपी बर्थडे, मला माहीत नव्हतं. ते देखील आनंदाने स्वीकार करतात. दादांच्या व्हॉट्सअप नाही त्यांना देखील माहीत आहे. त्यामुळे ते जे गैरसमज आणि त्यातून उद्भवणारे प्रश्न यापासून मी लांब आहे आणि सुखी आहे बाबांच्या कृपेने. तर डॉक्टर साहेब मला हे विचारावंसं वाटतंय की राजयोग आणि तुमचं प्रोफेशन, तर ह्या 2 गोष्टी जोडून असं तुम्हाला कुठला अनुभव आला की तो आज तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगावासा वाटतो? जसं मे बी तुम्हाला राजयोगमुळे काय बेनिफिट झाला एखाद्या पेशंटला हँडल करताना? राजयोग मेडिटेशनमुळे मला इनफर्टिलिटीचे केसेसमध्ये स्पेशली अनेक फायदे होतात. मी त्यांना ट्रीटमेंट करीत असताना सांगतो स्पेशली की आपण 4 वाजता उठून मेडिटेशन करा. मेडिटेशनची पद्धत सांगतो त्यांना. हे करा आणि ही जी औषधी दिलेली आहे हे करा, जे पथ्य सांगितलेले असतात हे करा, परमात्मावर तुम्ही विश्वास ठेवा आणि अनेक रिझल्ट्स मिळालेले आहेत. ते त्या रिझल्टपैकी एखादा असा प्रसंग की जो तुम्हाला अजूनही आठवल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे वगैरे येतात? मला एक चौधरी पेशंट दुपारच्या वेळात माझी ओपीडी संपल्यावर त्यांनी आणली आणि मी म्हणे डॉक्टर साहेब पोट दुखतं आहे आणि चक्कर वाटत आहेत. मी पर ॲबडमनवर हात ठेवून तपासणी केली आणि माझ्या तोंडून शब्द निघाले की नळीत दिवस आहेत, तुम्ही एक सोनोग्राफी करून घेऊन या. रेडिओलॉजिस्टकडून. आणि मी रेडिओलॉजिस्टकडे त्यांना पाठवले. रेडिओलॉजिस्टचा फोन आला की
एक रप्चर्ड एक्टोपिक आहे, नळीत दिवस आहेत आणि फुटलेली आहे, रक्तस्राव झालेला आहे. तुम्ही UPT केली होती का? मी म्हटलं नाही, मी जस्ट पर ॲबडोमेन एक्झामिन केल्यावर USGसाठी पाठवलेलं आहे, एक्टोपिकची शक्यता वाटते म्हणून. आणि UPT केल्यावर पॉझिटिव्ह निघाली आणि रप्चर्ड एक्टोपिक आम्ही लगेचच आमचे गायनेकॉलॉजिस्ट मित्र दोघं तिघांची मदत घेऊन आम्ही ऑपरेट केलं आणि तिला ब्लड वगैरे लावून आणि विशेष म्हणजे तिचे निगेटिव्ह ब्लड ग्रुप होता. बाबांच्या मदत अशी मिळाली की 2 डोनर तात्काळ आम्हाला मिळाले, तिला ब्लड देखील मिळाले. हो, आणि ऑपरेशन सक्सेसफुल झाले. तर सोनोग्राफी न करता आणि इतर गोष्टी न पाहता मला आश्चर्य वाटलं की माझ्या तोंडून बाबांनी एक्टोपिक प्रेग्नन्सी असं डायग्नोसिस अचानक केलं की आधीच तुम्ही ते असं मी आतापर्यंत असे डायग्नोसिस एक्टोपिकची केलेले नाही किंवा होतही नाही, कारण आम्ही USGचे रिपोर्ट वगैरे हे ते पाहिल्यानंतर एक्टोपिक प्रेग्नन्सीचे डायग्नोसिस करतो. म्हणजे हा राजयोगाचाच रिझल्ट, हा परमात्मा शिवबाबाच्या हे म्हणावं, ते एक सिक्स सेन्स की सेन्स कॅचिंग, त्यांच्या शक्तीने तुम्ही ते स्कॅन आधीच करून घेतलं. ते झालं, त्याचे मला आजही आश्चर्य वाटते. अच्छा, अशा भरपूर अनुभव, असे अनेक अनुभव आहेत. अच्छा, तर आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता, खास महिला वर्गासाठी? महिला वर्गांनी स्वतःवर देखील, कुटुंबाची काळजी घेत असताना स्वतःवर देखील लक्ष घातलं पाहिजे, कारण ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेते, सगळ्यांची काळजी करते, परंतु स्वतःवर ते करीत असताना दुर्लक्ष होतं. सकस आहार घ्यावा आणि कुटुंबाची देखील काळजी घ्यावी. आपलं मेडिटेशन करता आलं, मेडिटेशन, योगा हे केले पाहिजे, वॉकिंग एक्सरसाइजेस हे देखील केले पाहिजे. आणि इतर सवयी ज्या आहेत, आता मोबाईल फोनची, व्हॉट्सअप, डिजिटल सोशल मीडिया असल्यामुळे अनेक मिथ्स, गैरसमज पसरत आहेत, त्याच्यावर बिलकुल जाऊ नये. काही त्यांची जर हेल्थ प्रॉब्लेम्स असले तर प्रॉपर डॉक्टर्सना भेटून आपल्या शरीराची काळजी घ्यावी. धन्यवाद डॉक्टर साहेब, तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला आणि आमच्या महिला वर्गाला तुम्ही इतकं सुंदर असं मार्गदर्शन दिलं आणि त्यासोबतच तुम्ही तुमच्या अनुभवाची खाण थोडक्यात का होईना आमच्यासमोर व्यक्त केली, त्यासाठी आपले खूप खूप आभार आहेत. थँक्यू. तर बघा प्रेक्षकांनो, आज डॉक्टर साहेब आपल्यासोबत होते आणि त्यांनी थोड्या वेळामध्ये भरपूर अशा आपल्या प्रकृतीविषयी काय काळजी घ्यायला हवी याविषयी आपल्याला मार्गदर्शन केले. तसेच राजयोगामुळे त्यांच्या जीवनामध्ये काय परिवर्तन आला आणि परिवर्तन येऊन त्यांचं जीवन आनंदमय आणि सुखमय तर बनलंच, पण त्यांच्यामध्ये एक शक्ती येऊन त्यांनी अनुभवाची खाण आपल्याजवळ गोळा केली. तसंच पेशंटलाही ते राजयोगाच्या थ्रू हँडल करतात आणि याचा त्यांना रिझल्ट 100% मिळतो. तसंच आपणही आज निश्चय करूया की आपणही थोड्या का प्रमाणात होईना मेडिटेशन, राजयोगची विधी अवश्य शिकूया. आपल्या जीवनालाही आणि आपल्यालाही फायदा होईल. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.